सायबर क्राईमला आळा घालण्यासाठी नवं सेंटर उघडलं आहे। नागरिकांना सतर्क करणं अतिशय गरजेचं आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय। मोठी आमिष दाखवून पैसा लुटला जातो, जनजागर गरजेचा आहे। इतर गुन्ह्यांपेक्षा सायबर गुन्हा वेगाने वाढतोय। सायबर गुन्हे एक नवं आव्हान बनलेलं आहे असं फडणवीस यांनी म्हटलंय। सायबर गुन्ह्यांचे धोके शालेय अभ्यासक्रमात आणू असं फडणवीस यांनी सांगितलंय। महाराष्ट्राने देशातलं सर्वात चांगलं सायबर क्राईम सेंटर उघडलेलं आहे। ते अतिशय चांगल्या प्रकारे फंक्शनल आहे, पण त्याहीपेक्षा अधिक महत्त्वाचं आहे की हे गुन्हे घडू नये याकरता अवेअरनेस तयार करणं। कारण एकदा गुन्हा घडल्यानंतर फायनान्शियल लॉसेस आणि मेंटल ट्रॉमा, हा मेंटल ट्रॉमा काही तुम्हाला रिव्हर्स करता येत नाही, म्हणून ते घडूच नये या दृष्टीनं मोठ्या प्रमाणात अवेअरनेस करणं हे गरजेचं आहे। आणि म्हणून केंद्र सरकारच्या वतीनं अशा प्रकारचा हा अवेअरनेस मंथ सुरू झालेला आहे, जो आपण आज महाराष्ट्रात सुरू केलाय। आणि पुढच्या टप्प्यामध्ये विशेषतः आमचे जे विद्यार्थी आहेत, स्टुडंट्स आहेत, त्यांच्यामध्येही मोठा अवेअरनेस कॅम्पेन आम्हाला चालवायचा आहे, त्याची आज सुरुवात आम्ही केलेली आहे। दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबतही काहीसा असाच प्रकार घडला। मुख्यमंत्र्यांसोबत नेमकं काय घडलं आपण पाहतोय। आपण डॉक्टर शेट्टींचं औषध वापरलं, तुम्ही देखील वापरा असं सांगितलं जात होतं। लोकांना वाटत होतं आपणच सल्ला देतोय, पण असं नव्हतं। मी स्वतः YouTube ब्राउज करत होतो आणि माझं एक भाषण दिसलं, त्याला काहीतरी सबटायटल होतं, म्हणून मी ते उघडलं। मीच भाषण करत होतो, आवाजही माझाच होता, पण भाषण वेगळंच होतं। मी सांगत होतो की परवाच कुठल्या तरी डॉक्टर शेट्टीचं एक औषध मी वापरलं आणि हे अतिशय चांगलं औषध होतं आणि आपण देखील हे औषध वापरा। त्यामुळे एआयचा उपयोग करून इथे डीप फेकही नाही, इट्स व्हेरी सिम्पल, आय एम टॉकिंग। फक्त त्यांनी माझ्या भाषणाशी, माझ्या लिपशी सिंक्रोनाइज करून माझ्याच आवाजातलं दुसरं भाषण हे त्या ठिकाणी टाकलं। एआय आल्यानंतर ज्या प्रकारच्या आता वेगवेगळ्या गुन्ह्यांच्या संभावना तयार झालेल्या आहेत, त्या अतिशय अनंत अशा प्रकारच्या आहेत। आणि म्हणूनच याच्यावर उपाय काही असेल तर तो अवेअरनेस असेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।